नमस्कार. पावसाळा उशिरा सुरू झाला आणि सर्वात पहिल्यांदा मुळा खोऱ्यातील धरणं भरली गेली. त्यानंतर आढाळा खोऱ्यातील धरणं भरली गेली आणि त्यानंतरच्या टप्प्यामध्ये जी मोठी धरणं आहेत, मग आपलं भांडारदरा धरण आणि प्रवरा नदीवरचं निळवंडे धरण, तर ही धरणं नंतरच्या टप्प्यात भरली गेली. आम्ही गुरुवारी भंडारदऱ्याचं जलपूजन केलं आणि आज रविवारी निळवंडे धरणाचं जलपूजन करतोय. ही दोन धरणं अकोले तालुक्याच्याच नव्हे तर नगर जिल्ह्याच्या दृष्टीनं, अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीनं खूप महत्वाची आहेत. ही धरणं भरली की जितका आनंद अकोलेकरांना होतो त्यापेक्षाही जास्त आनंद हा संगमनेर, श्रीरामपूर, लोणी, राहता तिकडल्या सगळ्या परिसराला होतो. आणि म्हणून ह्या धरणांकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहतं की कधी भरली जाते. आता ही धरणं भरली, पाणी ओथंबून वाहत आहे. मला वाटतं जायकवाडीचं जे धरण आहे ते पण बऱ्यापैकी भरत आलंय 70-80%. त्यामुळं परतच्याला पाणी सोडण्याचा प्रश्न काही ह्याही वर्षी उद्भवणार नाही आणि समाधानकारक सर्व शेतकऱ्यांना शेतीसाठी पिण्यासाठी पाणी मिळेल अशी सगळी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. त्यामुळं संपूर्ण तालुक्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे, जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. आणि म्हणून दरवर्षी ठरल्याप्रमाणे आपण ज्या आठवड्यामध्ये भंडारदरा धरणाचं जलपूजन करतो त्याच आठवड्यामध्ये आपण निळवंडे धरणाचं पण जलपूजन करतोय. म्हणून आज हा जलपूजन सोहळा ठेवला. एवढ्या मोठ्या संख्येनं सगळे परिसरातील सगळे नागरिक, कार्यकर्ते आवर्जून उपस्थित, आमच्या भगिनी पण उपस्थित आहेत. अकोले तालुक्यातून पण कार्यकर्ते मोठ्या संख्येनं, नेते मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित आहे. आणि या सगळ्यांच्या उपस्थितीनं खरोखर हा आजचा कार्यक्रम खूप सुंदर संपन्न झालाय. सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि आजचा हा जलपूजन सोहळा संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. समाधानाची बाब अशी आहे की जायकवाडे 76% होते, 65% पेक्षा कमी जर असतं तर आपल्या हो हो त्याचा उल्लेख केला मी की ह्या वेळेला जवळजवळ 70% दरम्यान किंवा 70% जास्त जायकवाडी धरण भरलं गेलंय. त्यामुळं आपल्या धरणातून आता पाणी सोडण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. कारण समन्यायी पाणी वाटपानं एवढी मोठी अडचण निर्माण केली, ती मागच्या काळातल्या नेते मंडळांनी ही अडचण तयार करून ठेवली. आणि त्यामुळे इकडे धरणं भरली तरी जर जायकवाडी भरलं नाही तर धपाधप पाणी सोडून नेत आहे. आणि मग इकडं कधी कधी तर त्या भंडारदऱ्याच्या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची भ्रांत तयार होती. असं 1 वर्ष झालं होतं. तर ही परिस्थिती निसर्गामुळं आता ही थांबली आहे. कारण राजकीय नेते मंडळी अकोलेकरांची किती पाठराखण करतील हे काही मला सांगता येत नाही, पण निसर्गानं मात्र आपली पाठराखण केली आहे. एवढा मोठा पाऊस पडला तरी आपल्याकडे ठीक आहे, दरडी कोसळल्या, एक घर दरडी काही ठिकाणी गाडले गेले, वाहून गेले, असं परिस्थिती निर्माण झाली, पण मानवतेची कुठे हानी झालेली नाही आहे. त्यामुळं निसर्गाचं मनापासून आभारी आहे की ही अशीच कृपादृष्टी कायम ठेवा. हा 100% या दरवर्षी. आता यातला सगळ्यात महत्वाचा हे प्रश्न आहे की जे पाणी खाली नेलं जातंय, आमच्या वाट्याचं पाणी आम्हाला राहिलं पाहिजे शेवटपर्यंत. हे नक्की आहे की आमच्यासाठी जे पाणी रिझर्ड भांडारदऱ्यातून आहे, निळवंड्यातून पाणी जे रिझर्ड आहे ते इथल्या स्थानिकांना भेटला पाहिजे. आणि आता मी काय केलं की 2 दिवसापूर्वी उजव्या आणि डाव्या उच्चस्तरीयला पाणी सोडायला लावलं. एवढं मोठं पाणी नुसतं खाली चाललंय निदान आमच्याही परिसरामध्ये. त्यामुळं काय होतं, हो, ओढी नाले व्हायला लागतील, विहिरीचं पाणी वाढेल, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल. तर जेवढी काही दक्षता घेता येईल तेवढी आपण 100% घेतोय. तुम्ही एवढ्या 5-7 वर्षामध्ये पाहत असाल तर पाण्याची अडचण शक्यतो अकोले तालुक्यात कुठेही निर्माण झाली नाही. पाण्याचं नियोजनही चांगलं झालं. यावर्षी तर पावसाळा उशिरा झाला, 1 महिना उशिरा, तरी कुठेही असा अडचणीचा विषय जाणवला नाही. भविष्याच्या काळात शेतीला तर पाणी देणं आहे, पण जी 5-7 गावं टँकरवरती होती तर त्यांचं पण टँकर कसा मुक्त होईल हा माझा प्रयत्न असेल. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर
अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.